हाय, गुड मॉर्निंग. आज मी तुमच्याशी कोळंबीची रेसिपी शेअर. मच्छी आणायला चालले. सहसा आमच्या इथे ना मच्छी मिळत नाही. आमच्याकडे जास्त चिकनचे दुकानं भरपूर आहेत. मच्छीवाली एखाद दुसरी मिळणार. हे बघा, मी इथे कोळंबी घेऊन आली आणि आता ती साफ करत बसले. कोळंबीला तर खूप वेळ लागतो सोलायला आणि मला सोलायचा फार कंटाळा येतो. सोलून दिलं तर करायला काय वाटत नाही, पण आता काय करणार, घरी मीच आहे म्हटलं, मलाच करायला पाहिजे. ते सगळं सोलून वगैरे साफ करत होती व्यवस्थित. असं सोलून बघा केवढीशी झाली आहे ती आता कोळंबी अगदी दिसताना अशी दिसते भरपूर आहे, पण सोलल्यानंतर थोडीच होते ती. तर मी मॅरिनेट करण्यासाठी मी आलं घेतले, लसूण आणि कोथिंबीर घेतले. तर ती मिक्सरला बारीक करते आणि मॅरिनेट करून घेते. त्याच्यासाठी मॅरिनेट करताना ती आलं लसूणची जी पेस्ट आहे ती पूर्ण त्याला लावणार. त्याच्यामध्ये हळद वगैरे घालणार, लिंबू थोडासा पिळेन आणि पूर्ण असं व्यवस्थित लावून घेईन कोळंबीला. आणि एक 5-10 मिनटं ती ठेवून देईन तसं. तोपर्यंत मी दुसऱ्या मसाल्याचं वाटप करून घेईन. मग त्याच्यानंतर वाटपाचं बघा, इथे टोमॅटो घेतला आहे मी. टोमॅटो घेतला आणि खोबरं घेतलं आहे. ते मी आता हे करते, गरम करून घेते वाटपासाठी. त्याच्यामध्ये ना मी कांदा घालायला विसरली. कांदा घालायचा होता मला वाटपामध्ये, ते विसरली. ते सगळं भाजून झाल्यानंतर माझ्याकडे आलं लसूण पेस्ट वाटलेलीच होती, म्हणून मी डायरेक्ट आलं लसूण पेस्ट, टोमॅटो आणि हे खोबरं वगैरे घालून, कोथिंबीर वगैरे घालून त्याचं वाटप बनवून घेतलं. आणि नंतर कांदा विसरली होती म्हणून डायरेक्ट मग फोडणीलाच मी फोडणी करतानाच कांदा भाजायला ठेवला. कांदा असा तेलात छान परतला मी. त्याच्यानंतर वाटप केलेलं होतं आपलं जेच ह्याचं खोबरं वगैरे घातलं होतं, ते कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट वगैरे ते घातलं होतं, ते वाटप त्याच्यामध्ये टाकलं. थोडासा गॅस बारीक करून घेतला, कारण तेल खूप गरम झालं होतं ना, मसाला पूर्ण उडत होता. असं सर्व मिक्स केलं आणि 5 मिनटं मसाला, 2 मिनटं शिजायला ठेवला. 2 मिनटं शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला हा एव्हरेस्टचा फिश मसाला होता, फिश करी मसाला, तो घातला, हळद वगैरे. आणि आमचा घाटी मसाला आहे, ते घातल्याशिवाय माझ्या जेवणाला चवच येत नाही. म्हणजे कोणती ग्रेव्ही टाईप भाजी असू दे किंवा आपली घरची भाजी असू दे, ते घातल्याशिवाय, कारण माझा फेवरेट मसाला आहे तो. आणि त्याच्यानंतर मॅरिनेट केलेली कोळंबी मी त्याच्यामध्ये घातली आणि थोडंसं पाणी घातलं. आणि कोळंबी पण शिजायला जास्त वेळ नाही लागत, तर मी थोडं एक 5 मिनटं पाणी घातलं आणि 5 मिनटं झाकण मारून ठेवून दिलं. झाल्यानंतर बघा 5 मिनटामध्ये कशी झाली. 5 ते 7 मिनटं तरी लागतात शिजायला ती व्यवस्थित. आणि हे बघा अशी छान झाली आहे. त्याच्यानंतर मी चपाती वगैरे करायला घेतली, कारण फार उशीर झाला होता जेवणासाठी. त्याच्या पप्पाला आणि त्याला पण स्वराजला पण भूक लागली होती, म्हणून मी पटपट आवरत होती. मग मिस्टरांना जेवायला दिलं आणि त्यांच्याकडून रिव्ह्यू घेत होते की कशी झाली आहे, सांगा जरा मला टेस्ट करून. ते म्हणाले खूप छान झाली आहे. म्हटलं थँक्यू. त्याच्यानंतर फॅन साफ करणं, आणि हे काम त्यांच्याकडेच असतं, मी काय करत नाही हे फॅन साफ करायचं. फॅन काय, आमच्या बाजूला इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे आज साफ केलं की दुसऱ्या दिवशी तुम्हाला गॅलरीमध्ये एवढी धूळ मिळणार, अशी धूळ जमा झालेली असेल, इतकी धूळ येते. ते करत राहायचं, आता काय करणार. नंतर सगळं झालं, आराम वगैरे केला आम्ही थोडा, आणि चहा वगैरे घेऊन मी संध्याकाळी पार्लरमध्ये गेली. थोडंसं स्वराचे केस कट करायचे होते, म्हणून मी ते योगिताच ब्युटी पार्लर आहे आमच्या एरियामध्ये, मग मी तिथे गेली. आणि तिथे बघा स्वराचे हेअरकट करायचे होते, पण काय माहिती त्यांना जमेल का नाही माहीत नाही, कारण त्या लहान मुलींचे केस कट करतात ना, बॉय लोकांचे नाही करत. पण ती बोलली का ये बघूया आपण ट्राय करून.
पण स्वराजने नाहीच त्यांना करू दिलं, खूपच हलत होता, म्हणून आम्ही जेंट्स पार्लर तिथे व्यवस्थित जरा कट करून घेतले त्याने आणि त्यांना बोलायला लागला का थँक्यू काका, माझे छान केस कट केले तुम्ही असं म्हणून. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनेलला.